हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, त्यासाठी मराठी व्याकरणचा आज टॉपिक 4 क्रियापद. ठीक आहे. समर्क, अमर्क, अकर्मक आणि काळ वाच्य. ठीक आहे. याच्याबद्दल आपण इथे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, मराठी व्याकरणची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे क्रियापदाचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे राम पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर बघा, ऑप्शन आहे अकर्मक, सकर्मक, भावे, प्रेरणार्थक. करेक्ट आन्सर इज सेकंड, सकर्मक. कारण की काय वाचतो मीन्स पुस्तक. पुस्तक काय आहे? कर्म आहे, म्हणून तो सकर्मक आहे. ठीक आहे. सेकंड, मुलगा धावतो. येथील क्रियापद कोणते? तर बघा, ऑप्शन आहे अकर्मक, सकर्मक, कर्मणी, प्रेरणार्थक. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट, अकर्मक. कारण की धावणे यासाठी कर्म लागत नाही, त्यामुळे तो अकर्मक आहे. नेक्स्ट, थर्ड, खालीलपैकी सकर्मक क्रियापद कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे झोपणे, बसणे, लिहिणे, येणे. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, लिहिणे. काय लिहिणे असा प्रश्न विचारता येतो, म्हणून तो काय सकर्मक आहे. नेक्स्ट, फोर्थ, काम झाले. या वाक्यातील वाच्य ओळखा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कर्तरी, कर्मणी, अकर्मक, भावे. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, भावे. कारण की कर्त्याचा उल्लेख नाही आहे, म्हणून तो भावे वाच्य आहे. ओके. फिफ्थ, रामाने पुस्तक वाचले. या वाक्यातील वाच्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कर्तरी, कर्मणी, भावे, प्रेरणार्थक. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कर्तरी. कारण की कर्ता हा कोण आहे? राम. हा स्पष्ट आहे, त्याच्यामुळे कर्तरी वाच्य आहे. नेक्स्ट, सिक्स, रामाकडून पुस्तक वाचले गेले. येथील वाच्य ओळखा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कर्तरी, कर्मणी, भावे, अकर्मक. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, कर्मणी. कारण की कर्म मीन्स पुस्तक हे प्रधान आहे, त्याच्यामुळे ते कर्मणी वाच्य आहे. नेक्स्ट, सेवन, तो अभ्यास करत आहे. या वाक्यातील काळ कोणता? तर बघा, ऑप्शन आहे अपूर्ण वर्तमान, साधा वर्तमान, पूर्ण वर्तमान आणि साधा भूत. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट, अपूर्ण वर्तमान. कारण की क्रिया सध्या सुरू आहे, त्याच्यामुळे अपूर्ण वर्तमान आहे. नेक्स्ट, एट, तो काल शाळेत गेला. येथील काळ ओळखा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वर्तमान, पूर्ण वर्तमान, भूत आणि भविष्य. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, भूत. कारण की काल गेला हा काय आहे? भूतकाळ आहे. नेक्स्ट, नाइन, तो उद्या परीक्षा देईल. या वाक्यातील काळ कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वर्तमान, भविष्य, भूत, पूर्ण भविष्य. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, भविष्य. कारण की उद्या होणारी क्रिया आहे, त्याच्यामुळे तो कोणता आहे? भविष्य काळ आहे. तसंच बघा, कम्प्युटर अवेअरनेसची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 13 चॅप्टर शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचायला लावले. येथील क्रियापदाचा प्रकार. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अकर्मक, सकर्मक, प्रेरणार्थक, भाववाचक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रेरणार्थक. कारण की दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतली आहे, म्हणून प्रेरणार्थक. नेक्स्ट, 11, खालीलपैकी अकर्मक क्रियापद कोणते? बघा, ऑप्शन आहे लिहिणे, पिणे, वाचणे, धावणे. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ, धावणे. कारण की धावणेला कर्म लागत नाही. नेक्स्ट, 12, दुकान उघडले आहे. येथील काळ कोणता? तर बघा, ऑप्शन आहे साधा वर्तमान, अपूर्ण वर्तमान, साधा भूत आणि पूर्ण वर्तमान. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ, पूर्ण वर्तमान. कारण की क्रिया पूर्ण झाली आहे, परिणाम सध्या आहे, म्हणून पूर्ण वर्तमान. नेक्स्ट, 13, पाणी उकळले. या वाक्यातील क्रियापद कोणते? तर बघा, ऑप्शन आहे सकर्मक, अकर्मक, कर्मणी, प्रेरणार्थक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अकर्मक. कारण की क्रिया आपोआप घडते, म्हणून कर्म नाही, त्याच्यामुळे अकर्मक. नेक्स्ट, 14, खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सकर्मक क्रियापदाला कर्म लागत नाही,
अकर्मक क्रियापदाला कर्म लागते. थर्ड, भावे वाच्यात कर्ता अस्पष्ट असतो आणि फोर्थ, कर्मणी वाक्यात कर्ता प्रधान असतो. तो करेक्ट आन्सर येईल थर्ड, भावे वाच्यात कर्ता अस्पष्ट असतो, कारण की भावे वाच्यात कर्त्याला उल्लेख नसतो. ओके. नेक्स्ट 15, तो हसला या वाक्याचे योग्य विश्लेषण कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सकर्मक वर्तमान कर्तरी, सेकंड अकर्मक भूत कर्तरी, थर्ड अकर्मक वर्तमान भावे आणि फोर्थ सकर्मक भूत कर्तरी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, अकर्मक भूत कर्तरी, कारण की कर्म नाही त्याच्यामुळे अकर्मक. हसला हा काय आहे भूतकाळ आणि कर्ता स्पष्ट नाही म्हणून कर्तरी वाच्य. ओके. तसंच बघा अर्थमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.